घरी. प्रभू रामचंद्र भगवान की जे सज्जनाला माय बापांनो नातराया परिहार देतात. काय परिहार देतात? राजा रावणाची संपत्ती असणारी हाय नसेल तशी, पण काय पुत्र गेलेले आहेत, नातरुंड गेलेले आहे, सैन्य गेलेलं आहे, कामातुरा भय न लज्जा. मूर्ख माणसाला जसं कळत नाही सांगितलेलं, येड्या माणसाला कळत का सांगितलेलं, तसं कामातूर माणसाला लाज लज्जा आणि रिस या गोष्टीची जाणीव नसती. म्हणजे तो असणारा बेभान झालेला असतो, त्याचा वियोग गेलेला असतो. नाथ महाराज म्हणतात तसं असणारा इतकं बी सगळं वाटोळं झाले, राजा रावणाचं सगळं डोळ्यात येत गेलेलं आहे, तरी काम वासनाची काम क्रोध लोभ जे म्हणतात ते असणाऱ्याच्या पाठीमाग लागलेली ओढाळ होते. ती असणारे त्याला मोडून काढण्याची हिंमत नव्हती, म्हणून त्याचं असणार एवढं काय झालं, वाटोळं झालं. असं नाथराया तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला अनुभवून सांगतात की बाबांनो, ह्या गोष्टीच्या जर नादी लागला तुम्ही, काम क्रोध म्हणजे राग, काम म्हणजे वाईट वासना, ह्याच्या जे जे नादी लागले, रावणासारखी दुर्योधनासारख्याची अशा प्रकारची गत झालेली आहे. मग ह्याचा इतिहास तुमच्या पुढे ठेवला आदर्श नाथरायानं, गावबा काकानं, या भल्या भल्या माणसाची अशी वाट लागली तर तुमचं तर काहीच खरं नाही, अशा प्रकारे त्यावेळेस सांगितलं. याष्टेचे निरसन मंदोदरी तुझ्यानी जाण, मज होईल समाधान म्हणून विनवना करीत असे. त्यावेळेस असणारी पर्याय अवस्था म्हणून त्यानं काय केलं, मंडोदरी ही असणारी सत्य पतिव्रत आहे, सीता द्रौपदी ह्यांच्यामध्ये असणारी मंडोदरी पतिव्रतेमध्ये मोडते. मग त्याला वाटलं ह्याच्या अवघानं का व्हायना की असणारी सीता ऐकल, असा राजा रावणाला काय झालेला आहे, भास झालेला आहे. आणि तो असणारा त्याला जो लागलेला काम पाठीमाग लागलेला आहे, सगळं संपलं तरी त्याची आशा संपलेली नाही. असं नाथरायानं तुम्हाला आम्हाला उदाहरण देऊन सांगितलं. बाबांनो, ह्याच्यासाठी वेग जागेवर आणा आणि वेग जागेवर आणून सत्कार्य कोणतंही कार्य असणार चांगल्या मनानं करा, अशा प्रकारे सांगितलं. तो सती पतिव्रता नुरंगीशी पती वचनार्था, सांडोनी आणि महत्वा शरण तत्वता तुझालो. त्यावेळेस राजा रावण असणारा म्हणू लागला की तू सत्य पतिव्रत आहेस. तुका म्हणे सत्य पतिव्रतांची देवावरी सत्ता. अशा प्रकारे तुम्ही असणाऱ्या अनेक प्रकारच्या ग्रंथामध्ये कीर्तनामध्ये अनेक प्रकारचे उदाहरण तुम्ही ऐकले असतील. तिची खरी देवावर सत्ता असती. का असती तर तिने असणार आपलं आचार जे आहे तो असणारा पाळलेला असतो, म्हणून देवाला त्याचं ऐकावं लागतं. न सांगता कळू येते, अंतर देवाला कळतंय. म्हणून तुला असणार मी सांगतो की तू असणार काय कर, सत्य पतिव्रत आहेस तर सीतेला बोध करण्याचं काम कर. अशा प्रकारे राजा रावण त्यावेळेस असणाऱ्या कामाच्या भारामध्ये म्हणू लागला. असं नाथराया किंवा गावबा काका तुम्हाला आम्हाला उदाहरण देऊन सांगू लागले की अशा प्रकारे रावणाची गत झालेली आहे. बाबांनो, मग तुमचं आमचं काय होणार, त्याचा सारासार विचार, कसं माऊली म्हणतात, सारासार विचार हरिपाठ, सारासार विचार करून माणसाला वागावं लागतं. अशा प्रकारे सांगितलं. कार्य साधावे संपूर्ण म्हणून धरिले दोन्ही चरण, सांडोनिया राजचिन्ह तुझ विनवन करीतसे. त्यावेळेस असणार नात्र ह्याच्यासाठीच म्हणतात का मात्रा आणि बाहेर लज्जा. आपल्या बायकोचं दर्शन घेऊ लागला कोण, राजा रावण. कशामुळे घेऊ लागला की त्याला असणारी जी आशा होती, जी काम असणारे सीतेला पटवायचं होतं, हे काम करीन म्हणून पाया पडू लागला. अशा प्रकारचं इतकं नीच चालला असणारा रावण गेलेला आहे. तसा असणारा काम ज्याला ज्याला झालेला आहे तो काम असणारा कुणाला सुट्टी देत नाही. भली नव्हे थकता भल्या भल्याशी लावीला बट्टा. या कामानं भल्या भल्याला बट्टा लावलेला आहे. तुम्ही शास्त्र पुराण अनेक प्रकारचे ग्रंथ ऐकलेले आहेत. तसं पैकी रावण सुद्धा त्या कामाच्या असणाऱ्या विषयामध्ये असणारा लुप्त झालेला आहे. त्याला काही विचार कळत नाही, काही पात्र कळाना, राजा कळाना, रंग बी कळाना, बायको बी कळाना, पाया पडू लागला. अशा प्रकारे कामाशिया तुडला संपूर्ण आहे, तो न पाहे मानापमान स्त्रियेचे दरिता चरण लज्जा रावण मानिना. त्यावेळेस असणारा नात्रा म्हणतात कामातुरा भयन लज्जा. त्याला लाज नाही, रीस नाही, किती बोललं तरी ते
त्याला असणार मी चांगला वागल. कायला चांगला होता आज पिऊन आला घरच्यांनी दटलं की म्हणतो नाही उद्यापासून चांगला वागल. उद्या बी त्याच असणाऱ्या गुणाला जातो. तसं असणारे हे कामातूर झालेले लोक आहेत. त्यांचा विवेक खाला झालेला असतो. नातराय म्हणतात त्याचा गेला विवेक. विवेक ज्यांचा गेला म्हणजे बुद्धीवर ताबा नाही ह्याला विवेक म्हणतात. म्हणजे विवेक म्हणजे राजा आहे मनाचा आणि तो एकदा घसरला मग माणूस असणारा भरकटतो. कोणत्याही मार्गाने जाऊ शकतो असा असणारा रावण त्या प्रकारे भरकटलेला आहे. तो कामातूर झालेला आहे आणि कामातूर जो झाला वासना वडाळगड्यानो गाय तिचा हाणून मोडा पाय. हाणून जर पाय मोडला वासनेचा तर माणूस वाटाने चलतो नाहीतर त्याला वाट सुधरत नाही. त्याच्यामध्ये तो बर्बाद होऊ शकतो. असं असणारं गावबा काका तुम्हाला आम्हाला आदर्श उदाहरण देऊ लागले की राजा रावणाची ही पर झालेली आहे. दुर्योधनाची ती पर होणार झालेली आहे. मग असणारा तुम्ही सारासार विचार करा आणि तुमच्या जीवनात अनुभव चांगल्या प्रकारचा घ्या. अशा प्रकारे निवारोनी वेकेशी सोय लागली चरणाशी भाग्याले जी फळाशी निज कार्याशी आज्ञा पिले. मंडवधरी म्हणू लागले उजळले भाग्य आता अवघी चिंता. देवानं असणारी दया केली. कशामुळे केलेली आहे की आदिमाया शक्ती जी आहे सत्य पतिव्रता जिच्यामुळे असणार हे जगाचं असणार काय आहे घडीमोडी होती. त्या सीतेची असणारी अनायास आहे. जसं असणार म्हणतात ललगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा. नारायण त्याप्रमाणे आनंद झाला म्हणली. राजाने परवानगी दिली सीतामाईची भेट होईल आनंद होईल. कारण असणारा एवढा आनंद सीतेच्या मनात झालेला आहे की जी असणारी रामाची असणारी काय आहे सत्य असणारी सीता आहे. सीतेला काय म्हणतात सत्य सत्य सीता सत्य सत्य राम. यांची भेट घेणं म्हणजे सामान्य माणसाचं असणार प्रारब्धच नाही. अशा प्रकारे त्यावेळेस ती मंडोदरी म्हणू लागले की माझं आज भाग्य उजळलं कारण मालकाने मला परवानगी दिली जाण्याची म्हणजे आनंद झाला. अशा प्रकारे म्हणू लागले चितुके माझे युक्ती बळ चितुके वेचो प्रबोधिन जनप्रमाण परिग्रा प्राप्ती का. जेवढं माझं बळ असेल बळ म्हणजे विवेक जेवढं असेल जेवढी बुद्धी माझी जळती त्या काम करीन. कारण राजा रावण माझा पती आहे आणि पतीचं काम हे पतिव्रतेने ऐकायचं हा धर्म आहे. म्हणून जेवढं जमन तेवढं मी असणारा सीतेला बोध करू शकतो. अशा प्रकारे मंडवधरीने मनामध्ये विचार केला आणि मनामध्ये विचार करून ती असणारी सीतेच्या भेटीला धामा प्राप्ती होते चित्ती ते झाले. अशा प्रकारे एकांतामध्ये त्या दोघांचा संवाद झालेला आहे आणि संवाद होऊन ती असणारी निज धामाला म्हणजे आपलं जे घर आहे त्या घरात ती पहिलीच होती पण आलेले आहे असं नातराया तुम्हाला आम्हाला म्हणू लागले. आणि मग त्यावेळेस असणाऱ्या कशा प्रकारचा प्रसंग घडतो. आता आपल्याला सीता माऊलीकडे जायचं आहे मग काय करायचा विचार अशी असणारी त्यावेळेस मंडवधरी म्हणू लागलेले आहे. बाप कृपाळू भगवंत निज भक्ताचे मनोगत पूर्वावया सावचित अनाथ नाथ श्रीराम. त्यावेळेस असणारा ग्रंथ करताय नातराया म्हणतात बाप कृपाळू रघुनाथ रामाची इच्छा झाल्याशिवाय कोणतं कार्य होत नाही. वृक्षाचे पान हले तयाची सत्ता तुमची आणि आमची अहंता कुठपर्यंत काय खरं आपलं सगळं असणार सृष्टीचे नेम चालवणारा तो परमेश्वर आहे. त्याच्या आधीन काळ आहे. मग तुमचं आमचं काय तिथं चलत नाही. पक्षी आपलं प्रयत्न करायचं काम आहे. प्रयत्न अंती परमेश्वर. अशा प्रकारे आपण सद्बुद्धीनं जर चाललं तर चांगला असणारा विवेक येईल आणि दुर्बुद्धीनं चाललं तर मग राजा रावणासारखी फजिती होणार. हे असणार काय आहे सत्य असणारी वाचा ही आहे. अशा प्रकारे सांगितले होते मंदोदरीच्या चित्ती जे भेटावी सीता सती रामभोगी कोण्या स्थिती हे सीते प्रती पुसावे. अहो असणाऱ्या मंडळदरीच्या सुद्धा मनामध्ये होत काय होतं मनामध्ये आले देवाजीच्या मना ते असणाऱ्या देवाच्या बी मनात पाहिजे आपल्याला दर्शन द्यायचंय किंवा नाही द्यायचंय.
आपले बी तेवढी असणारी भक्ती पाहिजे. भक्ती विना पशु कशाशी वाढला. नाथराय म्हणतात भक्ती केल्याशिवाय तो असणारा देव कृपा करीत नाही. कारण भक्ती केल्याशिवाय कोणत्याच देवाची किंवा सेवा केल्याशिवाय साधू संतांची कृपा होत नाही. कारण हे असणार जसं आहे की संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर माणसाच्या बुद्धीला थोडा चालना मिळते. संतांच्या संगतीमुळे गती आकळावा श्रीपती येणे पंथे. म्हणजे हा असणारा काय आहे भक्तीचा मार्ग आहे. आणि मग तसं असणारे आपल्यावर असणारी सीतेनं कृपा केली आणि राम आणि सीता ह्यांचं असणार कशा प्रकारचा संवाद आहे, म्हणजे कशा प्रकारचा सारासार विचार हे करतात, कशा प्रकारे एकमेकाचे असणार एवढं असणार भोगतात, म्हणजे अंतराने कसं एकमेका ओळखीतात हे सुद्धा मंडोदरीला भक्तीच्या माध्यमातून बघायचं होतं. आणि ते बघण्यासाठी म्हणली माझ्यावर देवाची रामाची कृपा झाली, सीतेची तर भेट होणारच आहे असा विचार केला मंडोदरीनं आणि पुढे निघालेले आहे. श्रीराम कैसा किमात्मक श्रीराम भोगी कैसे सुख सविकल्प निर्विकल्प यही सकळी पुसाव्य. त्यावेळेस असणारा राम असणारा जसं म्हणतात सर्वगटी राम देहादी एक सूर्यप्रकाश कसं तुझ्यामध्ये राम आहे माझ्यामध्ये राम आहे. मग